उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, माझ्या रोडपाली ग्रामस्थांच्या वतीने आज आणि कळंबोली बंदरा वसाहतीच्या वतीने आज पत्रकारांना शॉर्टक्यू नोटीस मध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। या बैठकीस उपस्थित माझ्या गावचे प्रतिनिधी सुदाम शेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, रोडपालीचे आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान नरेश गोकुल शेठ पाटील, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी माझ्या गावचे पाटील, ठाकूर, भोई, कोंडिलकर, मात्रे, नाईक ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। यांचं मनापासून खरं तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण वाचा पडावी याकरिता ही प्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। अनेक प्रेस नोट आपल्यापर्यंत सगळ्या पत्रकारांना पोहोचलेली आहे का? विषय खूप गंभीर आहेत पनवेल मधले आणि त्या प्रश्नांना पत्रकार हे वाचा फोडतात असे पत्रकारांना या ठिकाणी पाचारण केलेले आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की खऱ्या प्रश्नाला आपण वाचा फोडाल आणि या पनवेलच्या जनतेला बळ द्याल, कारण नाहक त्रास आज आपल्याला भोगावा लागतं। प्रत्येक आई बहीण ही पाण्यासाठी आज पुन्हा टँकरचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतोय। आपण कामोट्यातील खारघर मधली परिस्थिती पाहिलेली आहे। हीच परिस्थिती आज आपल्यावर ओढावलेली आहे। मजेचा भाग हा जर आपण सोडला तर पाऊस पडत नाही, पाऊस सुद्धा रुसलेला आहे। अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याच्यावरती विचार मीमांसा आज होणे गरजेचं आहे। आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद, पत्रकार म्हणजे जिथं मुंगी जात नाही तिथं पत्रकार जातं असं संबोधलं जातं। तर माझ्या पत्रकार बांधवांना, माझे सर्व सिनियर पत्रकार आहेत, या ठिकाणी ज्युनियर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे की हा जो विषय गांभीर्याने आपण मांडाल आणि जनतेपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवाल यासाठी आपण आज या ठिकाणी सुतवास करत आहोत। तर आपल्याला या प्रेस नोटच्या द्वारे काही प्रश्न दिलेले आहेत, त्या पुढे जाऊन सांगतो की मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे। तुमच्या सुदामशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे। तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे। वडिलोपार्जित जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून बंद केलेला आहे। एक जेसीपी तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते। म्हणजे ही एक भयान बाब आहे। म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे। मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड, सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर। परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, मससराला, अशा आमच्या मससराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मससर आहे, अशा देवाच्या प्रार्थनीय जे स्थळ आहे, आमचा तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड, लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदना याच्या संदर्भात भोगाव्या लागतील। डासांचं प्रमाण वाढेल। माझ्या कळंबोलीतलेही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे। आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्या साठी, जनतेच्या साठी की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी। मग असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून
हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे, रोडपालिका गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसं पाणी आज नाहीये. आज कळंबोली, कामोटे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण सीसीओसी पहिला दिली जाते. आज बिल्डरांना सीसीओसी पहिला दिली, पाण्याचं नियोजन नाही. आणि अशा परिस्थितीत पनवेलकरांनी करायचं काय? तो काहीतरी चॅनल आहे पनवेलकर काहीतरी कर, तर पनवेलकरांनी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या साऱ्या समस्या घेऊन आज समस्या अनेक आहेत, समस्यांना उत्तर नाही, समस्यांना उत्तर केराची टोपी दाखवली जाते. म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या या प्रशासनाला जनतेची ताकद काय आहे ही दाखवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि येत्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि हा मोर्चा माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, ज्यांनी ज्याला मला कव्हरेज दिलाय, फुटेज दिलाय, मोर्चा कसा असतो आणि मोर्चा कसा असेल याची तुम्हाला कल्पना आहे, पण प्रशासनाला असावी. म्हणूनच त्यांना हिंट देतो आपण की हा मोर्चा हा खूप भव्य प्रमाणात मोर्चा लोकांचा सगळा राग जसा कॉक्रोच पार्टीने केलेला आहे तसा कळंबोली रोडपालिकर करतील एवढी ताकदीने आम्ही पनवेलकर येऊ अशा पद्धतीची भूमिका साऱ्या आमच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. पण तिथे असताना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, कारण सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच हा मोर्चा आम्ही घेऊन येतो आहे. आणि या मोर्चाला आयुक्तांनी सामोरे जावं, त्यांनी प्रश्नाचा आम्हाला उत्तर द्यावं. मी अनेकदा म्हणतो की पत्रकार टिकला तर लोकशाही टिकेल आणि पत्रकारांनी लोकशाही टिकवण्यासाठी पुढे यावा हीच माझी विनंती आहे. आणि पत्रकारांनी खऱ्या अर्थाने आज हा आवाज तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे अशा अपेक्षेने मी तुमच्याकडे आज सुतोवाच करत आहे. पर्सेंटेज वाढले. जेव्हा होता तिकडे जगदीश, जेव्हा जगदीश होता ना तेव्हा त्यांना धाक होता, तुम्हालाही माहिती आहे. पण आता जगदीश नाही, त्यामुळं फुल फिश चाललंय सभागृहात. नाही जगदीश म्हणून महानगरपालिका लोकांना फुल फिश करते, मूर्ख बनवते. तर अशा पद्धतीने आवाज उठवणारा कोण नाही. या सत्तेमध्ये असणाऱ्या जे काय महापौर असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील यांना मुळात स्वतःचे अधिकार नाहीत. त्यांनी जर स्वतःचे राईट्स वापरले तर त्यांच्या दारातली गटर साफ होती, पण स्वतःचे राईट्स नाही. त्यांना सांगितल्यावरतीच काम होईल असे लोक बसून सत्तेत चालणार नाही. आणि म्हणून हा जो मोर्चा आपला आहे तो मोर्चा त्यासाठीच आहे जो आपण म्हणता. ज्यावेळेस मी सभागृहात होतो तुम्ही साऱ्या पत्रकारांनी पाहिलं आहे, हे आयुक्त कोणताही आयुक्त असेल त्याला प्रत्येक प्रश्नावर जाब विचारले आणि प्रश्न सोडवून घेण्यापर्यंत आपण होतो. आता जाबच विचारत आता हे सभागृहात तुम्ही बघा, सभागृहात कोणच बोलत नाही. मी सत्तेत असून सुद्धा सत्तेला वाईट करण्याची ताकद ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्याला तळ्यात राहून माशाशी वैर करायची ज्याच्याकडे हिंमत असत तोच मासा सरस होतो. आणि तिथं आता कोणच दिसत नाही म्हणून आता मासे मारले जातात. त्याची कारण तीच आहे. इथं कोण पक्षविरहित मोर्चा आहे, नागरिकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश मोर्चा आहे. पक्ष आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही जनतेच्यासाठी पुढे येत आहोत. पक्ष काय आम्ही महाविकास आघाडीच्या किंवा सत्तेतल्या पण लोकांना मी इन्व्हाइट करणार आहे. तुम्हाला लोकांनी मतं दिली कशासाठी दिले? इथं डम्पिंग ग्राउंड आणण्यासाठी दिलंय का? गावचा रस्ता बंद करण्यासाठी दिलाय का? रामशेठ ठाकूर यांच्या चिरंजीवाला लोक मतं कशासाठी देतात? ही आम्हाला निरोगी ठेवायचं का रोगी ठेवायचं? आज योगडे आहे, आज महानगरपालिका योगडे साजर करतो, पण आम्हाला भोगडे आम्ही भोगायचं काय सगळं? त्यामुळं पक्षविरहित मोर्चा आहे, जनतेचा मोर्चा आहे, त्याला कुठल्याही पक्षाचा टच असणार नाही. आता आमच्या सुदाम शेट्टी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना फोन करून इथं बोलवले असते, परंतु हा जनतेनेच ठरवलंय का जनतेसाठी आता जनता लढेल
हा मोर्चा आहे. आणि तुमच्या कामोठच्या लोकांना तुम्ही सांगा की विजेच्यासाठी जरी स्वतंत्र डीपी तुमची निर्माण करण्याचा ठरवलं असेल तर डीपी काय तुम्हाला मिळणार नाही. हे पण लिहून घ्या माझ्याकडून आता पाहिजे तर. नाही मिळणार. तुमची दिशाभूल आहे. द फेक तुमची दिशाभूल करण्याचं काम आहे. डीपी मिळाल्यावर तुम्ही तुमचा आणि देणाऱ्यांचा सत्कार करीन. खरं तर माझी तुम्हा पत्रकारांना विनंती आहे, जाता येता तुम्ही महानगरपालिकेची इमारत पाहताय की नाही सांगा. एकदा तर तरी पत्रकारांनी त्याच्यावर लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, दाखवलं पाहिजे की त्याच्यावरती प्रति वर्षाला किती करोड एक्सेस घेतात आणि त्याला किती वेळा मुदत वाढ दिलेली आहे. तुम्ही हा प्रश्न घ्या. तो तर प्रश्न सोडा. कोपऱ्या गावाच्या जवळचा सार्वजनिक शौचालय तोडलाय. तिथं हनुमानाची पूर्वीची मूर्ती आहे. त्यावेळी हनुमानाला नाही सोडलाय तर तो उत्सव चौकाला काय सोडतील. कोपरा गावातला आमचा तो राजेंद्र काय त्याचं नाव नाही तोडेकर, ही सारी मंडळी सगळी नाराज लोक आहेत ना. तुम्ही देवाला पण सोडत ना. आता आमचा देव आहे. आमच्या देवाच्या समोर तुम्ही डम्पिंग ग्राउंड आणता ना आणि देवाच्या नावाने सत्ता घेता आणि देवाला पण सोडत नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली. या मोर्चात निकाली लेखी पत्र घेतो मी. जुने जाणते जे इथं पत्रकार बसल्यात ते सांगतील. लेखी पत्र घेऊन निष्कर्ष करणार कामात त्याच वेळेला हा मोर्चा हटेल. ती लोक मोर्चा आणतात. 200-300 लोक पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो. तर पोलिसाची लाठी कधी चालते. कमी लोक असली का लाठी चालतो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो. पत्रकारांना माहिती आहे कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते आणि जास्ती तुमच्याकडे लोक असल्या का भेटी. लाठीच्या ऐवजी भेटी. मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतोय. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झाल्यात पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतींचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादिक मंडळ रोडपाली आहे त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार. आज आमच्याकडे होतंय, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुम्हाला करू. गिव्ह अँड टेक. रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. तर पूर्ववत रस्ता होता तो बंद करण्यापाठीमागचा काय हेतू, कुणाचा उद्देश, त्याचा लाभ करण्याचा. बघा, लाभाशिवाय इथं काहीच होत नाही. सार्वजनिक रस्ता वडिलोपार्जित असणारा रस्ता बंद करणे आणि त्यावर एका बिल्डरच्या घशात घालणे. महानगरपालिकेने त्यांना त्या ठिकाणी प्लॉट अलाउडला सहमती दर्शवणे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ल्याशिवाय या गोष्टी घडतच नाही. मी ओपन आपल्या पत्रकाराच्या समोर बोलतो. आणि त्यामुळं हे पैसे किती खातात हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही छापत नाही एवढाच फरक आहे. तुम्ही जर छापला तर भ्रष्टाचार बंद होईल. ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे लोकवस्तीच्या समोर डम्पिंग ग्राउंड घेणं कितपत योग्य आहे, किती उचित आहे. तिथेच माझ्या गावचा म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा आमचा देवस्थान आहे, सार्वजनिक तलाव आहे, लोकांचा रहदारीचा रस्ता आहे. सिनियर सिटीजन अर्ली मॉर्निंग आणि इव्हिनिंगला सेकंड आफ्टरनूनला तिथे वॉकिंग करतात. आणि तो एक तुम्ही जर तिथं पाहिला तिथं दुसरी प्लेस तिथंच घेणार आहे. मी तुम्हाला तिकडेच मी विनंती करणार आहे. तुम्ही जर पाहिला तिथं गणपती विसर्जन त्याच ठिकाणी होतो. त्याच ठिकाणी आपल्या त्या छठ पूजा होतात. त्याच ठिकाणी नवरात्रीचा कार्यक्रम होतात. असं सार्वजनिक ठिकाणी जर डम्पिंग ग्राउंड आला, खरं तर तुम्हाला शाळेपासून जसं वाईन शॉप किती मीटर दूरवर असला पाहिजे त्याचा सीमारेखांश ठरलेला आहे, तसाच वसाहतीपासून वेस्ट मॅनेजमेंटचा जो कचरा आहे तो किती किलोमीटर असला पाहिजे. और तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की सिडको पनवेलचा कचरा पण घेत नाही. यांच्या गाड्या लाईन कतारला असतात. सिडको
जो घोटच्या गावाजवळ डम्पिंग ग्राउंड आहे सिडको, या नाव खाली किती कुठे येतो तो कुणाचा आहे? सिडकोने याला दिला नाही. आणि तिथली परिस्थिती आजूबाजूच्या लोकांना विचारा. घोट गावातला जर तुमचा कोण संबंधात असेल तर बोरिंगला पाणी कुठलं येतं ते विचारा. काही जरी महानगरपालिका या डम्पिंग ग्राउंडसाठी संबंधित असतील, सिडकोने अलाउड केलेला आहे महानगरपालिकेला. महानगरपालिकेने त्या ठिकाणी गार्डन डिक्लेअर करावं. तो सार्वजनिक वापरण्यात उत्तम राहील. आता तुमच्या प्रश्नात पुन्हा एकदा उत्तर देतो. हा बरोबर आहे. तर यांना ट्रान्सफर केले असल्यामुळे आपण महानगरपालिकेच्या विरोधात येतात. हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाली. त्याचा लेआउट सुद्धा आहे. इश्यू कुठे आहे? आता लेआउटही तयार झालेला आहे. आणि इकडचा कचरा पनवेल महापालिकेचा कचरा तो सुद्धा फूड साईडला जाऊन देतो. डम्पिंग ग्राउंडचं प्रोव्हिजन केलेलं आपण असताना केली होती का? आणि केली असेल आणि त्याच्यात सॉलिड वेस्ट आणि हजार्ड वेस्ट असा फरक केलेला आहे का? हजार्ड वेस्ट मध्ये बायोमेडिकल म्हणजे आता इंजिनिअरिंगच्या सोयी मेडिकल ते जातात कुठे कळलं की हो ते सांग दादाचं पूर्ण होतं. आणि जर हे याला डम्पिंग ग्राउंडला ऑफिशियली परवानगी आपण अँगल बघायचं का कचरा कुठे टाकला जावा त्याच्याकडे पर्याय आहे का? त्याचे पाहिजे ना. कचरा तर होणार जवळजवळ सर्वसाधारण 700-800 किलोमीटर कचरा होतोय. तो टाकायचा कुठे? आता त्यासाठी त्या संदर्भात आपण रोजच्या कारणात ठीक आहे आपण निवेदन आपण निर्णय कसं व्हायचं तयारी करायची आणि ऐकच्या वेळेला तुम्हाला चर्चेला बोलवायची. आम्ही आपली काम नंतर हजर आहे त्याच्या अगोदर वा धन्यवाद. याच्यात असं आहे की दादा आपण जे म्हटलात हॉटेलचा कचऱ्यासाठी स्पेशल टेंडर आहे. स्पेशल टेंडर काढलेलं आहे. स्पेशल टेंडर बघा पुन्हा सांगतो. हा प्रश्न आपण विचारला अत्यंत म्हणजे लोकांना तरी इतरांना पण माहिती पडेल की तुम्ही प्रश्न विचारला. जे तुम्हाला कळालं ते प्रशासनाला पनवेलच्या कळालेलं नाही. जे तुम्हाला कळालं जे तुम्हाला अवगत झालं ते इथल्या सत्ताधाऱ्यांना अवगतलं नाही. आणि म्हणून सांगतो की याच्यासाठी हा वेगळा कचरा उचलण्यासाठी जसा हॉस्पिटलचा कचरा म्हणतात त्या उचलण्याच्यासाठी एक वेगळा टेंडर आहे महापालिकेत. जाऊन बघा. मग त्याला महिन्याला किती पैसे दिले जातात आणि तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो जरा आपण शोधा. मी त्याची तजवीज काय केलेली सांगतो. हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी एक वेगळा टेंडर आहे बघा. हॉस्पिटलाइज कचरा उचलण्यासाठी वेगळा टेंडर आहे. सोसायट्यांचा कचरा एकत्र उचलण्यासाठी वेगळा टेंडर आहे आणि सार्वजनिक कचरा उचलण्याचं वेगळे टेंडर. हे टेंडर अद्याप पत्रकारांना ते कळाले असेल का नाही मला माहित नाही. परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांनी कळाले नाही. पैसे मात्र आपले बजेटमधले पैसे जातात प्रति महिन्याला. दादा प्रति महिन्याला पैसे जातात. त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे जर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगा पण हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते शोधा. असं माझं आपल्या साऱ्या पत्रकारांना विनंती आहे. ते शोधलं तर एकच टेंडर ला हे सगळे पैसे वर्गीकरण केलं. त्याची एकाच बापाची 4 मुलं. मग त्याच्यात ते नगरसेवक कांबोड्याचे इथं वेगळे 4 पण ओल्ड पनवेलचे 3 वेगळे. मामा भांजे के साथ तळोजाला वेगळे. त्याच्यातून आता एक बाहेर आला. कळंबोलीला वेगळे. अशा प्रकारचे जे सिस्टीम डिवाइड केलेली आहे ते डिवाइड आपल्याला धोकादायक आहे. आणि तुम्ही जो मांडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नावर खरं तर इथल्या प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना अगोदर लेखी दिलंय की नाही तर त्याच्या संदर्भात माझी एक क्लिप व्हायरल झालेली आहे. 1.5 वर्षापूर्वीपासून मी सत्तेत असताना सुद्धा डम्पिंग ग्राउंडचा पाठलाग केला. कोकरे म्हणून इथंचे आपल्याकडे अधिकारी आहेत त्यावेळेस स्वतः पाठलाग केला आम्ही स्वतः. आणि हा जो कचरा आहे इथं टाकू नका. कचरा टाकण्यात काय करतात डिस्पोजल ऑफ डेब्रिज
त्याच्यामध्ये भरलं जातं. त्याच्या वजनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जातात. खरं तर आपण हा मुद्दा इथं खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय. हा मुद्दा पनवेलच्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे की तुमच्या पैशाची लूट कशा प्रकारे होते आणि प्रशासन आणि सत्ताधारी कॉन्ट्रॅक्टर तेच नेमतील. मी ठरवला यो कॉन्ट्रॅक्टर, स्थानिक लोकांना कॉन्ट्रॅक्ट नाही. हे कॉन्ट्रॅक्टर कुठून आणल्या? ठाण्यातून, वसई विरार मधून हे घेऊन आलेले कॉन्ट्रॅक्टर आहे. तुम्ही गावाला स्थानिक किंवा पनवेलचा एखादा पत्रकारांनी एखादा A2 अग्रीमेंट द्या, शिडको आम्हाला काम द्यायची A2 अग्रीमेंट. त्या संदर्भात 200 कॉन्ट्रॅक्टर या प्रशासनाकडे गेले, सत्ताधाऱ्यांकडे गेले की इथे A2 चालू करा, त्यांना हाकलून लावले. त्याचं कारण तुम्ही मतांचे जेव्हा पैसे घेता ते वसूल पण झाले पाहिजेत ना इथे. तर त्याच्यासाठी ही प्रक्रिया आणि सिस्टम आहे. तर ही सिस्टमचा बिमोड केला पाहिजे आणि म्हणून कचऱ्याचं वजन करून पैसे दिले जातात. त्यामुळं डिस्पोजल ऑफ डेब्रिज हा एकत्रित करून या डम्पिंग ग्राउंड भरलाय का तुम्ही जरा तिकडे पण एक लक्ष द्या. तळोजा घोटच्या डम्पिंग ग्राउंडला कचरा टाकण्यासाठी जागा नाही. लाईन मध्ये गाड्या मगाशी कतारमध्ये. तर आपण जसं मगाचा प्रश्न टाकला की मुंबईचा वेस्ट मॅनेजमेंट कचरा इकडे काय तो मुंबईच्या खारघर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला डेब्रिज टाकतो त्याचेही स्थानिक नगरसेवक पैसे घेतो आणि मग तो डेब्रिज आता लोकांच्या भरणीनं वापरतात. म्हणजे गव्हर्नमेंटला रॉयल्टी भरायला नको म्हणून डेब्रिज वापरतात. हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? खरं तर पत्रकार म्हणजे आमचा आधारस्तंभ आहे. तर पत्रकारने सगळं उचललं पाहिजे. तिथेशी कोण नगरसेवक पैसे घेतो? त्यामुळे कोण घेतो? हा, तर फोरके म्हणजे आपले चांगले ऍक्टिव्ह आहेत बिचारे. तर याच्यासाठी वजनावर पैसा दिला जातो दादा, पण इथं डझनावर पैसा देतात. आणि म्हणून त्यांना जाब विचारतो. 144 लागली तरी सुद्धा हा मोर्चा निघेल हे पत्रकारांना मी सांगतो. तर या मोर्चाचा पुढाकार आता स्थानिक लोकल पीपलनी हातात घेतला मुद्दा आहे, लोकांचा मुद्दा आहे. त्यामुळे 144 लागू द्या. मग त्यांनी 144 ची नोटीस दिली तर एक्सप्रेस हवी जाम करेल. तुम्हाला माहिती आहे. नाही पण आता उद्यापासून पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनात ते त्यांचे कार्ड पुढे देऊन पुढे टाकला कारण काय आहे ही जी पद्धत आहे त्याला प्रोसेस म्हणतात. ही पद्धत आपल्याला लागू होणार नाही. त्याचं कारण असं आहे, अधिवेशन मुंबईमध्ये आहे आणि आता अटल सेतू झालाय. कान्होजी आंग्रेच्या ऐवजी काय झालाय? कान्होजी आंग्रेच्या ऐवजी काय झालाय? अटल सेतू झालाय. तर अटल सेतूचा मार्ग त्यानं मोकळा आहे. त्यामुळं मोर्चा निघेल मोर्चा आपण एक त्याच वेळेला आता तुम्ही किती म्हटलं का सर्वपक्षीय नाही, आघाडी नाही, बिघाडी नाही, काही नाही. जन आक्रोश मोर्चा. मी सांगाल तर बोलवतो. आपण प्रेस आपला फोन लावतो. हा लावा लगेच फोन, मी बोलतो. अधिवेशनाच्या वेळेला तुम्ही आवाजमध्ये आपलं विचारण्यासाठी काय झालं वगैरे असं काय आपल्याकडे एकुलता एक लाडका आमदार आहे. नाही, तुम्ही निवडून दिलेला. आणि ज्यांच्याशी बोलायचं, विक्रांत पाटलांशी काल आमचे एक प्रतिनिधी, चंद्रकांत म्हात्रे नावाच्या प्रतिनिधी विक्रांत पाटलांना कालच तक्रार केलेली. या संदर्भात त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो. बरोबर आहे. तर आमच्या इथून जाणारे आपले लाडके आमदार आहेत, तर ते जर मोर्चाच्या वेळेस निघाले तर त्यांना मोर्चात किती लोक आहेत ते दिसेल आणि ते आमची भूमिका तिथं मांडतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांनी मांडावं ना, पनवेलचा प्रश्न आहे. तर मग त्यासाठी दरम्यानचा टायमिंग तीच घेतलेला आहे की विद्यमान आमदार साहेबांनी मोर्चा आणि जनतेचा आक्रोश महामोर्चाचं स्वरूप कसं असेल, कुठपर्यंत असेल आणि महिलांच्या या आक्रोशाच्या माध्यमातून कुठल्या विषयांना आपण वाचतो. सर्वप्रथम तर
मला हे सांगायचं आहे की आता उद्भवणारा जो प्रश्न आहे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. तर पाण्यासाठी जे महिलांचंच नाही तर माझ्यामध्ये पुरुष वर्ग पण याच्यामध्ये तेवढाच सहभागी घेणार आहे जेवढा महिला याच्यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेणार आहे. कारण आताची परिस्थिती बघता कलंबोलीमध्ये जेमतेम 8 ते 10 दिवस झाले पाण्याचा कुठेही म्हणजे पाणीच नाहीये. टँकरने पाणी घेतलं जातो. महिलांचा खूप आक्रोश आहे या मोर्चामध्ये. 30 तारखेच्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पुरुष वर्गांपेक्षा डबलने असेल एवढी गवाही मी आज इथे देते. सकाळी 10चा टायमिंग देतो, पण 11 वाजता प्रांत कार्यालय ओल्ड पनवेल, ज्याला आपण ठाणा नाक्याची सुरुवात म्हणतो, तिथं कर्नाळा स्फोट आहे, तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. जरी आदरणीय पाटील आता नसले तरी पार्किंग आम्हाला मात्र तिथे ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसात ते पण येतील तिथं आपल्या सोबत अशा अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी. तर तिथेशी जे प्रांत कार्यालय आहे तिथून सुरुवात होईल आणि थेट महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हा मोर्चा आपला निघणार आहे. तुमचा काय प्रश्न होता बोला. पनवेलमध्ये जे रस्ते आहेत ते वर्षभरामध्ये तुटले जातात आणि आता सध्या पाईपलाईनचं काम चालू आहे. ते म्हणजे पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. ते खड्डे बुजवले गेले आहेत आणि पाईपलाईन पावसाळ्यात गेले आहेत. तर ट्रॉफिक आणि खड्ड्याचे प्रश्न. आपण एक पत्रकार आहात आणि आपल्या सोबत जे तुमचे जिवलग काही पत्रकार असतील त्यांना घेऊन आता इथं चितले साहेब आहे, तर त्यांच्याकडे जा आणि या वेळेस याचा टेंडर होतोय. त्या टेंडरमध्ये अटच असे असतं की तुम्हाला जी परवानगी दिली ती खोदण्याचे पैसे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पहिला ठेकेदाराकडून डिपॉझिट करून घेते जे दुरुस्तीची, त्यावेळेस खोदण्याची परवानगी दिली जाते. परंतु पनवेल महानगरपालिका ठकांची पालिका म्हटली जाते. ठकांची ठक समजतो शब्द, जुने लोक सांगतील ठकांची महानगरपालिका म्हणून संबोधली जाते. तर इथं ठकवेगिरी काम आहे. ते पैसे अधिकारी आणि तिथले स्थानिक नगरसेवक मिळून गिलकृत्य करतात असं म्हटलं जातं. हे उत्तर आहे. थांबा यांचा कामोडवाला जाऊ देतो, मोठा ज्वलंत प्रश्न आहे. बरं बोला. नाही, डम्पिंग ग्राउंड आमचा प्रार्थनीय स्थळ जिथं आहे तिथे आहे आणि मोठ्या मोठ्या हब एरिया झालेला आहे. तो सेक्टर 21, 17 आम्ही कोणाची सुपारी घेऊन आलो नाही. मला काही कमी नाही, लक्षात घ्या. तुमचा बिल्डर, त्या बिल्डरचं नाव सांगा मला. नाही, इथं क्लिअर झालं पाहिजे ना, दूध का दूध पाणी के पाणी. मला बिल्डरचं नाव सांगा. आता या पत्रकारांना घेऊन लगेच बिल्डरांकडे जाऊ. नाही, बिल्डरचं नाव सांगा. मी माझ्या सोबत माझे ग्रामस्थ आणि माझे आपले सगळे पत्रकार आताच त्या बिल्डरच्या ऑफिसला जाऊ. हा, मंजूर आहे का? कारण इथं कळंबोलीतले पत्रकार आहेत जिथे ते राहतात आणि त्यांच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड आहे, त्यामुळे त्यांनाही हे उचित नाही. त्यामुळे तुम्ही नाव सांगा. आमचं देवस्थान आणि आमच्या गावचा रस्ता बंद. हा